माझी आई गेली तेव्हाही मी एकटी पडले, माझे वडील गेले तेव्हाही मी एकटी पडले, माझी आजी गेली तेव्हाही मी तसंच झालं आणि लक्ष्मीकांत गेल्यानंतर तर सगळंच काय म्हणतो ना, सगळंच मायनसमध्ये होतं फायनान्शियली, आणखीन सगळ्याच फॅमिलीच्या बाजूने, सगळ्या बाजूने. माझ्या दादा बेर्डे, रवींद्र बेर्डेंच्या मिसेस आहेत वृषाली बेन, यांच्यावर मी खूप जवळ होते. तेव्हा त्यांनी मला बोलल्या की प्रिया बघ, एक वर्षभरामध्ये तू नाही तर मग बघ दुसरा जोडीदार बघायला हरकत नाही, तुझं वय लहान आहे, तू एकटी नाही राहू शकत अशी. म्हटलं वहिनी, माझा ना तो विचारच नाही आहे की मी दुसऱ्याचा विचारच नाही करू शकत आहे, कारण मला माझ्या मुलांचं कसं होणार आहे की त्यांनी त्यांचं काही इतकी लहान मुलं पदरात असताना मी दुसरा हा विचारच नाही करू शकत. त्यामुळे जर थांबा, मला माझं आयुष्य, मला माझ्या मुलांचं जे काही आयुष्य मला डिझाईन करायचं आहे ते मला त्याचं व्यवस्थित हे करू दे, काय करायचं. तर मला तरीसुद्धा एक 5-6 महिने त्या गोष्टींसाठी लागले आणि मग मी डिसिजन घेतला की मुलांना आता मी हॉस्टेलला टाकणार. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक जोड्या ह्या येत असतात. म्हणजे हिरो आणि हिरोईनच्या जोड्या येत असतात, जात असतात, अविस्मरणीय असतात. त्यांची कायमच आठवण येते, कारण की त्यांनी अभिनय आणि काम त्याच पद्धतीनं चित्रपटसृष्टीमध्ये केलेलं असतं. या अगोदर आपण उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांच्या जोडीबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ पहा. पण आज आपण ज्या जोडीविषयी माहिती घेणार आहोत ती जोडी म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजे महाराष्ट्रातला विनोदाचा बादशाह, हास्य सम्राट लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्याची जी बायको आहे प्रिया बेर्डे, या दोघांच्या बद्दल. म्हणजे हा मुद्दा आत्ता का चर्चेत आला, कारण की प्रिया बेर्डे यांची मुलाखत एका TV चॅनलने घेतली आणि प्रिया बेर्डे यांनी सांगितलं की त्यांना अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही दुसरं लग्न करा, पण तरी मात्र प्रिया बेर्डे यांनी दुसरं लग्न न करता त्याच आयुष्यामध्ये सुखी आहेत आणि त्या त्यांच्या मुलांचा अगदी उत्तमरित्या सांभाळ करू शकतात. त्या नेमकं काय म्हणाल्यात हे आपण सविस्तर पाहणारच आहोत. पण ते अगोदर लक्ष्मीकांत बेर्डे आणि या ज्या प्रिया बेर्डे आहेत या दोघांची गोष्ट नेमकी कशी जुळली. लक्ष्मीकांत बेर्डे यांचं तर अगोदरच लग्न झालेलं होतं. मग त्यांच्या आयुष्यामध्ये प्रिया बेर्डे कशा आल्या आणि प्रिया बेर्डे यांचं पूर्ण नाव काय आहे तेच आपण सविस्तर जाणून घेऊ. महाराष्ट्रातील हास्य सम्राट, कॉमेडीचा बादशाह म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांची ओळख होती आणि त्यांना लाडका लक्षा असं देखील म्हटलं गेलं, कारण की लक्षा हा सुपरस्टार होता मराठी चित्रपटामधला आणि लक्षा म्हणलं की तो चित्रपट सुपरहिट असायचा. लोक अगदी खळखळून हसायचे. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणल्यापेक्षा लोक डायरेक्ट लक्षा म्हणायचे, कारण की अनेक चित्रपटामध्ये लक्षाचं नाव हे लक्षा असायचं आणि तो देखील अगदी आपलासा वाटायचा. म्हणून लोकांनी त्याच्यावर भरपूर प्रेम केलं आणि त्याला उदंड प्रतिसाद सुद्धा त्याच्या चित्रपटाला दिला. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचं लग्न अगोदर झालेलं होतं आणि त्यांच्या बायकोचं नाव होतं रुही बेर्डे. त्यांचा सुखाचा संसार चालू होता. पण हे सगळं करत असताना एका नाटकादरम्यान ते एका नाटकाचं काम करत होते आणि त्या नाटकादरम्यान ज्या प्रिया आरुण आहेत यांच्या आईसोबत लक्ष्मीकांत बेर्डे यांची ओळख झाली आणि याच नाटकासंबंधित लक्ष्मीकांत बेर्डे ह्या प्रिया आरुण यांच्या घरी गेले. मग त्यांच्या घरी जात असताना येत असताना लक्ष्मीकांत बेर्डे हे प्रिया आरुण यांना बघायचे, पण मात्र प्रिया आरुण या लक्ष्मीकांत बेर्डे यांना बोलत नव्हत्या. पण जेव्हा एका चित्रपटाची ऑफर स्वतः लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया आरुण यांना दिली तेव्हा त्यांनी ते स्वीकारावी का नाही असा देखील प्रश्न त्यांना पडला होता, कारण की त्या लक्षाला मोठ्या प्रमाणात घाबरायच्या असं देखील त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. पण प्रिया आरुण यांच्या आईनं मध्यस्थी केली आणि प्रिया आरुण यांना चित्रपटामध्ये काम करण्याचं सांगितलं आणि तो चित्रपट होता रंगत संगत. या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया आरुण या दोघांनी काम केलं आणि ही जोडी इथूनच एकापाठोपाठ एक चित्रपटामध्ये काम करत गेली आणि त्यांचे एक चित्रपट हे लोकांना आवडू लागले. मोठा प्रतिसाद त्या चित्रपटांना देऊ लागले. आता त्यामध्ये अशी ही बनवाबनवी आली, मग नंतर थरथराट आला, धरलं तर चावतं आला
अफलातून आला आणि या जोडीनं तर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा सोबतच काम केलं, ते म्हणजे बेटा आणि हम आपके कौन। आता या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया आरोन या दोघांनी काम केलं आणि या दोघांची जवळीक आता मोठ्या प्रमाणात वाढलेली होती, कारण की ज्या प्रिया आरोन आहेत ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अगदी मनमोकळेपणानं बोलायच्या। यांचं जे बोलणं होतं ते एकमेकांना आवडायचं आणि यांचं टायमिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात जमायचं। मग जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे हे सुपरस्टार होते, अनेक अभिनेत्र्या या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक होत्या आणि त्यांना वाटायचं की आपल्या चित्रपटामधला हिरो हा लक्ष्मीकांत बेर्डे असावा। पण लक्ष्मीकांत बेर्डे हे मात्र त्यांची जी हिरोईन होती त्याची निवड म्हणून प्रिया आरोन हिचीच करायचे आणि तिला चित्रपटामध्ये घ्यायचे असं देखील सांगितलं जातं। पण हे सगळं होत असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांची जी पहिली पत्नी होती रुही बेर्डे यांचं अचानक निधन झालं। मग निधन झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे हे एकटे राहू लागले आणि एकटे राहत असताना चित्रपटाच्या सेटवर देखील ते एकटे निवांत बसू लागले। मग त्यांना एकाकीपणाची जाणीव होत असताना प्रिया आरोन यांनी अगदी लक्ष्मीकांत बेर्डे यांना समजून घेतलं, सगळ्या काही गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यांच्यासुद्धा समजून घेतल्या। आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना मासे खाण्याची मोठी आवड होती, मासे त्यांना खूप आवडायचे आणि तेच मासे प्रिया आरोन या स्वतः बनवून त्यांना खाऊ घालायच्या आणि म्हणूनच इथून त्यांना तिचा स्वभाव मोठा आवडत गेला आणि यांची केमिस्ट्री जुळत गेली। आणि मग 1997 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया आरोन हिच्यासोबत लग्न केलं आणि या ज्या प्रिया आरोन आहेत त्या प्रिया बेर्डे झाल्या। या दोघांचा सुखी संसार 1997 पासून सुरू झाला आणि यानंतर त्यांना पहिला मुलगा देखील झाला आणि त्या मुलाचं नाव त्यांनी अभिनय असं ठेवलं। आणि काही वर्षानंतर परत एक त्यांना दुसरी मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव त्यांनी स्वानंदी ठेवलं। आता हा त्यांचा सुखाचा संसार एकदम चांगल्या रीतीनं सुरू झाला होता। पण मात्र 16 डिसेंबर 2004 ला लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं। महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा सर्वांचा लाडका लक्षा त्यानं या जगाचा निरोप घेतला आणि प्रिया बेर्डे यांच्या परिवारासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकाकुल वातावरण झालं। लक्षा आपल्याला सोडून गेलाय असं कित्येक लोकांना अनेक वर्ष वाटतच नव्हतं, कारण की लक्षाचा चित्रपट जेव्हा आपण टीव्हीवर पाहायचो तेव्हा तो एक अभिनेता आहे, बाहेरचा कोणतरी व्यक्ती आहे असं वाटतच नव्हतं। लक्षा हा आपल्या जवळचाच कोणीतरी आहे असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटायचं। आणि या लक्षासोबत महेश कोठारे असतील, सचिन पिळगावकर असतील, अशोक सराफ असतील यांनी देखील त्यांच्यासोबत राहून एकदम उत्कृष्ट काम मराठी चित्रपटसृष्टीमध्ये केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा लक्षा गेल्याचं मोठं दुःख या फिल्म सिटीमध्ये या फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतंय। अजूनही लक्षाच्या जर आठवणी ताज्या केल्या तर लक्षाचा तो हसरा चेहरा आणि त्याची कॉमेडी, त्याची ॲक्टिंग, त्याचा अभिनय आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। तुम्ही सुद्धा लक्षाच्या कोणत्या चित्रपट पहिल्यापासून सुरुवात केली होती आणि लक्षाचा तुम्हाला नेमका कोणता चित्रपट सगळ्यात जास्त आवडतो हे देखील कमेंटमध्ये सांगा। अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।